मी शुभंकर अनुकेळकर वर्ग 6वीतला विद्यार्थी। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे शिवाजी महाराजांचे 12 किल्ले। हे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे। त्याच्यातला एक किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड। आज मी रायगडावरती बोलणार आहे। चला तर रायगडावरती। मी मागच्या वर्षी कुटुंबासोबत रायगड फिरायला गेलो होतो, ते पण रज्जुरथनी मी हिरकणी टोकला उतरलो। तर रायगड बघितलं तर एवढा मोठा होता रायगड। मी म्हटलं अरे बापरे किती मोठा रायगड आहे। मग मी रायगड म्हणजे बुरुज बघितले, तलाव बघितले आणि मी आलो टकमक टोकाकडे। टकमक टोक एकदम भयंकर, मी खालती पाहिलं तर अजून भयंकर। मला थकवा आला, मी फिरलो ना म्हणून मला थकवा आला। मी एका दगडावरती बसलो, शांत झालो। मग कोणाचा तरी आवाज आला, काय रे शुभंकर खरंच का? मी म्हणालो अरे कोण बोलून राहिलं आहे? रायगड म्हणाला मीच बोलतो आहे, तुझं नाव शुभंकर आहे ना? मी म्हटलं अरे तुला कसं नाव माहित माझं? रायगड म्हणाला या दगडावरती जो पण बसेल ना त्याचं नाव मला कळतं। अच्छा, मी त्याला विचारलं तुझं नाव पहिलं काय होतं? रायगड म्हणाला माझं नाव पहिले रायरी होतं, मला पहिले रायरीचा किल्ला म्हणायचे होते। रायगड म्हणाला तुला माहिती आहे माझी इथे पायऱ्या किती आहेत? त्याला म्हटलं नाही माहित पायऱ्या किती आहेत। तर रायगड म्हणाला माझ्या इथे पायऱ्या 1435 पायऱ्या आहेत। मी म्हटलं अरे बापरे एवढ्या साऱ्या पायऱ्या। मग तो म्हणाला तुला माहिती आहे माझ्या इथे किती दरवाजे आहेत? नाही, त्याला म्हटलं नाही माहित तुझे इथे दरवाजे किती आहेत। तो म्हणाला माझे इथे दरवाजे 4 आहेत। मग त्याला म्हटलं मी हे बाजारपेठ एवढे उंच उंच का बरं आहे? रायगड हसला आणि म्हणाला हे बाजारपेठ का बरं उंच सांगू? कारण की शिवाजी महाराजांचे मावळे यायचे होते घोड्यावरून आणि ते घोड्यावरून खरेदी करण्यासाठी एवढे बाजारपेठ उंच आहे। आणि त्याला मग मी म्हणालो त्या नगारखान्याच्या दरवाज्यावरती ते चिन्ह कसलं, ते एवढा मोठा वाघ त्याच्या खालती हत्ती? रायगड म्हणाला ते 4 हत्ती म्हणजे मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बेगरशाही आणि तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। मी म्हणालो तो वाघच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ते मुघलांना तो दाबून राहिलाय। रायगड म्हणाला बरोबर। आणि मग त्याला म्हणालो एवढं मोठं दरबार आणि ते एवढी मोठी जागा आणि ते शांत का बरं? तर रायगड म्हणाला शांत का बरं मी सांगू? कारण की शिवाजी महाराज सभेला बसले असताना एवढूसाही कोणी आवाज केला तर शिवाजी महाराजांना ऐकू जायचा होता। म्हटलं अच्छा, आता मी एवढ्या जोरात म्हणजे एवढीशी टाळी वाजवली तर सगळीकडे आवाज पसरला। मी म्हणालो मी आश्चर्य झालं, रायगड तू बरोबर सांगितलं, एवढीशी टाळी वाजवली तर इकडे तिकडे आवाज पसरेल। तर त्याला म्हटलं टकमक टोकावरती काय करायचे होते शिवाजी महाराज? रायगड म्हणाला टकमक टोकावरती काय करायचे सांगू? शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये कोणी गुन्हा, चुकीचे काम, चोऱ्या केला तर शिवाजी महाराज त्यांना पकडून टकमक टोकावरून फेकून द्यायचे आणि जो टकमक टोकावरून पडला एकदम कुसला पाताळामध्ये। मी म्हणालो खरं? रायगड म्हणाला हो खरं। मग त्याला म्हणालो तुझं म्हणजे स्वराज्याच्या राजधानीमध्ये रायगड हे नाव कसं प्रसिद्ध झालं? तो म्हणाला स्वराज्य जे पसरलं त्या रायगड नाव हे प्रसिद्ध कसं झालं सांगू? मला सांग ना। रायगड म्हणाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यांना छत्रपती ही पदवी भेटली, तेव्हा संपूर्ण स्वराज्यामध्ये माझं राजधानी म्हणजे रायगड ही राजधानी असे प्रसिद्ध करण्यात आली आहे। मी म्हणालो खरं शुभंकर? अरे माझे बाबा हाक मारून राहिले आहे, मी पुढच्या वेळेस ते पण 1435 पायऱ्या चढून येईल, ते पण मी माझ्या मित्रांसोबत। जय